हवामान खात्यानं दिलेला मुसळधार पावसाचा रेड अलर्टचा इशारा साफ झुगारून खोपोली येथील प्रसिद्ध झेनित धबधब्यावर मौज मजेसाठी गेलेल्या 111 पर्यटकांचा जीव शनिवारी चांगलाच टांगणीला लागला होता. मुसळधार पावसामुळे येथील ओढ्याला अचानक आलेल्या प्रचंड पुरामुळे पर्यटकांचा परतीचा मार्ग बंद झाला. मात्र स्थानिक ग्रामस्थ आणि खोपोली अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत तब्बल 3 तास अथक परिश्रम केले आणि सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका केली. प्रशासनानं नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. असे असतानाही शनिवारी मुंबई, ठाणे आणि रायगडच्या विविध भागातून मोठ्या संख्येने पर्यटक खोपोलीतील झेनित धबधब्यावर आले होते. धबधब्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर एक ओढा लागतो. सकाळी ओढ्यातील पाण्याचा प्रवाह कमी असल्यानं महिला, पुरुष आणि लहान मुलांसह सुमारे 111 पर्यटक धबधब्याच्या मुख्य भागात पोहोचले. पर्यटकांची गर्दी पाहता तिथे स्थानिक स्टॉल चालवणाऱ्या व्यावसायिकांनी पावसाचा जोर वाढणार असल्यानं पर्यटकांना आधीच सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र निसर्गाचा आनंद लुटण्यात आणि सेल्फी काढण्यात गुंग असलेल्या पर्यटकांनी या इशाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. काही वेळातच मुसळधार पावसामुळे ओढ्यातील पाण्याचा स्तर कमालीचा वाढला आणि पाण्याचा वेग भयानक झाला. परिणामी पर्यटकांचा संपर्क तुटला आणि ते तिथेच अडकून पडले. पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच खोपोली अग्निशमन दलाचे 4 जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. परंतु पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाचा असल्यानं रेस्क्यू करताना पर्यटक वाहून जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. अशा बिकट परिस्थितीत विहारी ठाकूरवाडी येथील स्थानिक तरुण जवानांच्या मदतीला धावून आले. पोलीस पाटील वसंत पोळेकर यांच्यासह नारायण निरगुडे, भगवान निरगुडे, अक्षय जाधव, कुमार ढुमणे, राज ढुमणे, नारायण भगत, सचिन भगत आणि पवन निरगुडे या स्थानिक ग्रामस्थांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुरात दोरखंड टाकले. जवानांच्या मार्गदर्शनाखाली या तरुणांनी दोरखंडाच्या साह्यानं एका पाठोपाठ एक अशा सर्व 111 पर्यटकांना पुरातून ओढ्याच्या पलीकडे सुरक्षित आणले. सुमारे 3 तास हे थरारक बचाव कार्य सुरू होते. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला असून सर्व पर्यटकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. आम्ही या ठिकाणी व्यवसाय करतो. पावसाळ्यात पर्यटकांमुळे आम्हाला रोजगार मिळतो. त्यामुळे आलेल्या पर्यटकांची काळजी घेणे देखील आमचे कर्तव्य आहे. आम्ही पर्यटकांना खबरदारीचा इशारा दिला होता. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. अशी प्रतिक्रिया या बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे विहारी ठाकूरवाडीचे नारायण निरगुडे यांनी पर्यटकांच्या सुरक्षेबाबत दिली. जनोदयकरिता मनोज कळमकर, खालापूर.